नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर लास्ट लेक्चरमध्ये आपण स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी जे काय त्यावरती बोललेलो होतो. त्यामध्ये आपण मेयर्स रिलेशन जे काय ते बघितलेलं होतं. त्याच्यानंतर स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीचे जे काय ॲप्लिकेशन आहेत मोनोॲटॉमिक गॅसेस आणि डायॲटॉमिक गॅसेसवरती सुद्धा आपण लास्ट लेक्चरमध्ये त्या ठिकाणी डिस्कशन केलेलं आहे. तर या लेक्चरमध्ये आता आपल्याला कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस या चॅप्टरचा जो काही पार्ट 2 आहे तर तो बघायचा आहे, जो की रेडिएशनशी रिलेटेड आहे. तर नेमकं आपल्याला जे आर्टिकल बघायचं आहे तर ते आर्टिकल आहे ॲब्सॉर्प्शन, रिफ्लेक्शन अँड ट्रान्समिशन ऑफ हीट रेडिएशन. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला काय बघायचं आहे? ॲब्सॉर्प्शन, रिफ्लेक्शन and radiation of and transmission of heat radiation. Absorption, reflection and transmission of heat radiation. तर त्या ठिकाणी बोलत असताना आता रेडिएशन हा जो काही वर्ड आहे तर हा वर्ड आपल्याला तेवढा फारसा परिचित नाही. मग नेमकं रेडिएशन म्हणजे काय? तर रेडिएशन वरती बोलत असताना आपल्याला मागच्या वर्षी जे चॅप्टर होतं 11th स्टँडर्डला थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर, त्यामध्ये आपण ट्रान्सफर ऑफ हीटचे जे काही टाइप्स आहेत किंवा मोड्स आहेत ते पाहिले होते. हीट ट्रान्सफरचे हीट जे काही आहे तर हीट ट्रान्सफर होण्याचे त्या ठिकाणी 3 मोड आहेत. तर पहिला जो काही मोड आहे तो येतो त्या ठिकाणी कंडक्शन. पहिला मोड कोणता आहे? कंडक्शन ऑफ हीट. दुसरा आहे कन्व्हेक्शन ऑफ हीट आणि तिसरा मोड आहे रेडिएशन. बघा, प्रामुख्यानं हे त्या ठिकाणी 3 मोड हीट ट्रान्सफरचे आहेत. तर ह्या तिघा मोडवरती आपण थोडंसं बोललेलं आहे. तर नेमकं आता आपल्याला ॲब्सॉर्प्शन, रिफ्लेक्शन अँड ट्रान्समिशन ऑफ हीट रेडिएशन. मग रेडिएशनकडे जाण्यापूर्वी हीट ट्रान्सफरचे जे काही मोड आहेत तर त्यावरती आपण इन शॉर्टमध्ये चर्चा करणार. तर हे जे पहिले 2 मोड आहेत तर यामधून ह्या मोडमध्ये हीट ट्रान्सफर होताना मटेरियल मीडियमची गरज असते. मटेरियल मीडियम जे काही असेल ते रिक्वायर्ड असतं किंवा त्याला मीडियमची गरज असते असं आपण म्हणतो. परंतु रेडिएशन हे जे काही मोड आहे हीट ट्रान्सफरचा हा व्हॅक्यूम मधून सुद्धा, बघा, व्हॅक्यूम मधून सुद्धा त्या ठिकाणी हीट ही रेडिएट होते असं आपल्याला म्हणता येतं. मग आता याचं जर जनरल एक्झाम्पल आपण पाहिलं तर व्हॅक्यूम मधून काय प्रपोगेट होऊ शकते? तर व्हॅक्यूम मधून इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह जाते. बघा काय जाते? इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह जी काही आहे ती व्हॅक्यूम मेडियम मधून त्या ठिकाणी प्रपोगेट होते. म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह थ्रू जेव्हा एनर्जी ट्रान्सफर होईल तर तो कोणता मोड आहे? तर तो आहे त्या ठिकाणी रेडिएशन. मग कंडक्शन आणि कन्व्हेक्शन मध्ये काय? तर आपण असं म्हणतो की कंडक्शन मध्ये ॲक्च्युअल पार्टिकलची किंवा त्या मॉलिक्यूलची, त्या मटेरियलमध्ये जे मॉलिक्यूल असतील त्यांची मोमेंट न होता हीट ही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर होते. त्या मोडला आपण कंडक्शन मोड असं म्हणतो. त्यानंतर जर तुम्ही विचार केला कन्व्हेक्शन मध्ये तर ॲक्च्युअल डिस्प्लेसमेंट जे काय असेल त्या मॉलिक्यूलची ती होते आणि त्या ठिकाणी हीट ट्रान्सफर होते. परंतु रेडिएशन मध्ये मात्र मटेरियल मीडियमची गरज नसते. जी रेडिएंट एनर्जी असेल ते थ्रू द व्हॅक्यूम सुद्धा जाऊ शकते, मीडियम मधून पण जाऊ शकते. त्याला आपण रेडिएशन असं म्हणतो. म्हणजे जी एनर्जी एखाद्या सोर्स मधून एमिट होईल, बाहेर पडेल, ती एनर्जी ही मीडियम असेल किंवा नसेल
त्याच्यातून सुद्धा त्या ठिकाणी ट्रॅव्हल करतंय, तर त्याला आपण रेडिएशन असं म्हणतो. मग याचं जे बेस्ट एक्झाम्पल आहे कंडक्शनचं, ते मागच्या वर्षी आपण बघितलं की एक मेटल रॉड आहे, ज्याला आपण गॅसवरती तापवलं तर काय होतं की या ठिकाणी इकडनं तो तापत जातो आणि काही कालावधीनंतर आपल्याला ह्या ठिकाणी सुद्धा त्याचा चटका त्या ठिकाणी लागतो. परंतु मग इथे ऍक्च्युली जर पाहिला पण तर हा जो रॉड आहे तर याचा इथला जो काही पार्टिकल असेल तो इथे थोडी ना जाणार आहे. म्हणजे काय होतं की याच्यामध्ये इथे जे आहे ते व्हायब्रेशन्स होतात. हा व्हायब्रेट झाला म्हणजे हा तापतो, हा गरम होतो, हा गरम झाला तो शेजारच्याला त्या ठिकाणी तसं होण्यास परावृत्त करतो. असं करत करत हा पूर्ण जो काही रॉड आहे हा हिटेड होतो. म्हणजे काय होतो, या ठिकाणी गरम होतो आणि हीट जी काही हे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर होत असते. मग त्याच्याच थोडंसं साईड बाय साईड जाऊन जर आपण विचार केला तर कन्व्हेक्शन मध्ये आपण असं एक्झाम्पल बघितलेलं आहे की त्या ठिकाणी एक पाण्याचं पातेलं आहे आणि त्याला खालून आपण तापवतोय, गॅस लावलेला आहे आणि पाणी तापतंय. तर पाणी तापत असताना काय होतं, तर आपल्याला थोडासा असा प्रश्न पडतो की नेमकं पाणी तापतं तर खालून वरती तापत जातं का वरतून खाली तापत जातं. तर हे सुद्धा एक मजेशीर एक्झाम्पल आहे. तर यामध्ये पाहताना सुद्धा आपल्याला असं लक्षात येतं की इथे खाली जे गॅस H2O मॉलिक्यूल असतील म्हणजे वॉटर मॉलिक्यूल असतील तर पहिल्यांदा पाणी खालून तापतं. खाली तापल्यानंतर काय होतं की त्याची डेन्सिटी जी काही आहे तर डेन्सिटी कमी होते. डेन्सिटी कमी होते म्हणजे काय, तर आकार वाढतो आणि वेट तेवढंच राहतं. म्हणजे व्हॉल्यूम वाढतो आणि वेट तेवढंच राहतं. डेन्सिटी कमी झाली म्हणजे हा जो खालचा H2O मॉलिक्यूल आहे हा वरती जाणार. बघा खालचा H2O मॉलिक्यूल कुठे जातो, वरती जातो आणि जो हेवी मॉलिक्यूल असेल तो खाली येतो. म्हणजे तापलेला जातो वरती आणि जो थंड असतो तो येतो खाली. परत तो थंड तापतो तो वरती जातो. असं करत करत पहिल्यांदा खालचा मॉलिक्यूल तापणार तो वरती जाणार, परत जो थंड मॉलिक्यूल आहे तो खाली येणार. ह्या पद्धतीनं तुम्ही जर पाहिलं तर पाणी वरतून खाली तापत येतो. ओके, पाणी कुठून कुठे तापत येत आहे, वरतून खाली तापत येतं. मग आपल्याला प्रश्न हा पडतो की आपण त्या ठिकाणी गॅस तर खालून त्याला इग्नाइट केलेला आहे म्हणजे एनर्जी त्याला आपण खालून सप्लाय करतोय, डाऊन म्हणजे खालची जी बाजू आहे बॉटमला देतोय. परंतु पाणी वरतून का तापत येतं, कारण की इथला जो गरम झालेला आहे त्याची डेन्सिटी त्या ठिकाणी कमी होते. डेन्सिटी कमी झाली तो वरती जातो, ज्याची डेन्सिटी जास्त आहे तो खाली येतो. असं करत करत जे थंड मॉलिक्यूल असतील H2O ते खाली येतात, गरम वरती जातात, थंड खाली येतात, गरम वरती जातात आणि पाणी वरतून खाली तापत येतं. ओके, त्यानंतर आता ही सगळी प्रोसेस घडत असताना तुम्ही जर ऑब्झर्व केलं वरतून, जर याचा टॉप जो काही सेक्शन असेल त्यावरून जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर आपल्याला या ठिकाणी बबल्स दिसतात. मध्ये बबल्स दिसतात म्हणजे काय होतं की जे गरम झालेला मॉलिक्यूल असेल तो वरती येतो. बघा आपल्याला पाणी जेव्हा तापतं किंवा उकळतं असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा बॉटम पासून आपल्याला वरती असे बुडबुड येताना दिसतात. बुडबुड येतात म्हणजे काय होतं की गरम झालेलं पाणी वरती येतं, थंड खाली जातं, गरम वरती येतं, थंड खाली जातं. म्हणून त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी ते जे बबल्स आहेत तर ते त्या ठिकाणी दिसतात. मग आता आपल्याला रेडिएशन वरती बोलायचं आहे. तर ह्या रेडिएशन वरती बोलत असताना त्याचं म्हणणं काय की जी हीट रेडिएशन थ्रू ट्रान्सफर होते तर ही हीट 3 मोडमध्ये त्या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट होते. तर ॲब्सॉर्प्शन, रिफ्लेक्शन आणि ट्रान्समिशन. मग जी हीट त्या ठिकाणी रेडिएट होणार आहे त्या ठिकाणून एमिट होणार आहे, बाहेर पडणार आहे रेडिएंट एनर्जी जी असेल तर ती एकतर ॲब्झॉर्ब होऊ शकते, रिफ्लेक्ट होऊ शकते किंवा ट्रान्समिट होऊ शकते. म्हणजे आपल्याला असं म्हणता येतं की सम पार्ट ऑफ radiant energy get absorbed, some part of energy get reflected or some part of energy get transmitted. मग रेडिएशन वरती जर आपल्याला बोलायचं आहे तर रेडिएशन वरती आपल्याला कॉमन एक्झाम्पल माहिती आहे की सन पासून जी एनर्जी मिळते, सूर्यापासून जी आपल्याला एनर्जी मिळते तर त्या ठिकाणी असं कोणतं मीडियम नाही आहे. म्हणजे ती जी एनर्जी येते सन पासून, जी एनर्जी आपल्याला मिळते तर इन द फॉर्म ऑफ रेडिएशन थ्रू मिळते. कोणा थ्रू मिळते, रेडिएशन. म्हणजे इथून जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन येतील तर त्याच्या थ्रू आपल्याला सूर्यावरची एनर्जी अर्थवरती अनुभवायला मिळते. मग तर ही होती जनरल आयडिया अबाउट द रेडिएशन.
परंतु आपल्याला बघायचं आहे इंटरॅक्शन ऑफ थर्मल रेडिएशन अँड मॅटर. बघा, इंटरॅक्शन ऑफ थर्मल रेडिएशन अँड मॅटर. interaction of thermal radiation interaction of thermal radiation and matter. तर याच आर्टिकलला आपण रिलेशन बिटवीन कोएफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन, रिफ्लेक्शन अँड ट्रान्समिशन असं सुद्धा म्हणू शकतो. बघा, याला अजून काय म्हणू शकतो याच आर्टिकलला? रिलेशन बिटवीन E, R and T म्हणजे रिलेशन बिटवीन कोएफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन, कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन अँड कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन. मग आता यामध्ये बघताना आपल्याला काय म्हणायचं आहे की जेव्हा थर्मल इक्विलिब्रियम, थर्मल रेडिएशन जे काय आहे, थर्मल रेडिएशन हे एखाद्या सरफेस वरती पडतील तर काही अमाऊंट ऑफ रेडिएंट एनर्जी ही त्या ठिकाणी ऍब्सॉर्ब होईल, काही अमाऊंट ऑफ एनर्जी रिफ्लेक्ट होईल आणि काही अमाऊंट ऑफ एनर्जी जी काही आहे तर ती ट्रान्समिट होईल. मग आपल्याला असं म्हणायचं आहे की Q be the amount of incident energy किंवा incident heat energy. त्याच्यानंतर QA आपण म्हटलं amount of energy absorbed. त्यानंतर QR amount of energy reflected, आणि QT be the amount of energy transmitted. बघा, म्हणजे जेवढी एनर्जी पडते त्यापैकी काही एनर्जी ऍब्सॉर्ब होते म्हणजे काय, शोषली जाते. काही एनर्जी ही रिफ्लेक्ट होते म्हणजे परत ज्या मीडियम मधून आले त्याच मीडियम मध्ये रिफ्लेक्ट केली जाते. आणि तिसरं अमाऊंट ऑफ एनर्जी ट्रान्समिट, काही एनर्जी त्या ठिकाणी ट्रान्समिट होते असं त्याला म्हणायचं. मग आता आपल्याला बघायचं काय तर इंटरॅक्शन ऑफ थर्मल रेडिएशन अँड मॅटर किंवा रिलेशन बिटवीन AR अँड T. मग आता तुम्ही जर विचार केला तर जेवढी एनर्जी पडते त्याचे किती भाग पडले, हे 3 भाग पडले. मग तर आपल्याला असं म्हणता येईल का Q इज इक्वल टू QA प्लस QR प्लस QT. बघा, लक्षात घ्यायचे म्हणजे काय तर अमाऊंट ऑफ इन्सिडेंट एनर्जी और रेडिएंट एनर्जी, इन्सिडेंट रेडिएंट एनर्जी इज इक्वल टू अमाऊंट ऑफ एनर्जी ऍब्सॉर्ब प्लस अमाऊंट ऑफ एनर्जी रिफ्लेक्टेड प्लस अमाऊंट ऑफ एनर्जी ट्रान्समिटेड. तिघांची जर बेरीज केली म्हणजे थोडक्यात काय, जेवढी पडते त्यापैकी काही ऍब्सॉर्ब झाली, शोषली गेली, काही रिफ्लेक्ट झाली, परावर्तित झाली आणि काही ट्रान्समिट झाली, तर त्या तिघांची बेरीज म्हणजे जेवढी एनर्जी त्याच्यावरती पडलेली होती. मग आता आपल्याला हे इक्वेशन दिलं आणि याला म्हटलं इक्वेशन नंबर 1. मग आता काही बेसिक डेफिनेशन ज्या काही आहे ह्या आर्टिकलशी रिलेटेड तर त्या आपल्याला बघायच्या आहे. तर त्यामध्ये पहिली जी डेफिनेशन आहे ती आहे ए ची. बघा, ए म्हणजे काय तर कोएफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन. काय, कोएफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन, त्यालाच आपण ऍब्सॉर्प्टिव्ह पॉवर और ऍब्सॉर्प्टिव्हिटी असं सुद्धा म्हणतो. बघा, कोएफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन और ऍब्सॉर्प्टिव्ह पॉवर और ऍब्सॉर्प्टिव्हिटी असं सुद्धा म्हणतो, तो आहे ए. मग ह्या कोएफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन ची जी काही डेफिनेशन आहे तर ती आपल्याला बघायची आहे. कोएफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन ची डेफिनेशन जे काय आहे ती आपल्याला बघायची आहे. तर
coefficient of absorption is defined as the ratio of amount of heat absorbed to total amount of incident heat. बघा, the ratio of amount of heat absorbed, किती absorb झाली तर QA एवढी, आणि टोटल अमाउंट ऑफ इन्सिडेंट हीट तुमची होती Q एवढी. म्हणजे कोएफिशिएंट ऑफ ऍब्सॉर्प्शन A इज इक्वल टू QA अपॉन Q. आता काही जण काय करतात की यालाच लिहिताना QQ गेट कॅन्सल असं चालत नाही. तर आपल्याला म्हणताना काय म्हणायचं आहे तर कोएफिशिएंट ऑफ ऍब्सॉर्प्शन इज डिफाइंड ॲज amount of heat the ratio of amount of heat absorbed to total incident energy. त्यानंतर कोएफिशिएंट ऑफ रिफ्लेक्शन R is amount of heat reflected to total amount of incident radiant energy. म्हणजे QR upon Q, the ratio of amount of heat reflected to total amount of incident heat. म्हणजे R is equal to QR upon Q. मग याला अमाऊंट ऑफ इन्सिडेंट एनर्जी किंवा इन्सिडेंट हीट दोघांपैकी काही जरी म्हटलं तरी चालतंय. मग आता थर्ड जो काही आहे, थर्ड मध्ये पण सेम, फक्त शब्द बदलत जातील. तर कोएफिशिएंट ऑफ ट्रान्समिशन, बघा, कोएफिशिएंट ऑफ ट्रान्समिशन इज डिफाइंड ॲज amount of heat transmitted. बघा, amount of heat transmitted to amount of heat incident. म्हणजे QT is equal to QT upon Q. मग आता हे जे इक्वेशन 1 होतं, ह्या इक्वेशन 1 ला थ्रू आउट Q ने डिवाइड केलं. जर Q ने डिवाइड केलं तर काय मिळेल आपल्याला, Q upon Q is equal to QA upon Q plus QR upon Q plus QT upon Q. तर इथे बघा, Q upon Q 1 is equal to QA upon Q A. त्यानंतर QR upon Q is R आणि QT upon Q is T. परंतु इथे कॅन्सल केलं असं म्हणता येत नाही. म्हणजे कोएफिशिएंट ऑफ ऍब्सॉर्प्शन प्लस कोएफिशिएंट ऑफ रिफ्लेक्शन प्लस कोएफिशिएंट ऑफ ट्रान्समिशन तिघांची जर बेरीज केली तर ती मिळते 1. मग आता यावरून त्या ठिकाणी काही बेसिक गोष्टी ज्या काही आहेत त्या आपल्याला अभ्यासायला मिळतात. मग जर आपण असं म्हटलं की R आणि बघा R आणि A, mind it, A is equal to 0 and R is equal to 0, then why T is equal to 1. बघा, जर A आणि R 0 असेल तर T काय असेल, 1 असेल. मग हा T जर 1 आहे तर याचा अर्थ त्या ठिकाणी काय होतोय की जेवढी एनर्जी इन्सिडेंट होते तेवढीच्या तेवढी एनर्जी काय होते, ट्रान्समिट होते आहे. मग असं जर असेल तर तो परफेक्टली ट्रान्समिटर आहे. बघा, हीटचा काय आहे, परफेक्ट ट्रान्समिटर आहे. मग जर आपण विचार केला तर अशा ठिकाणी द सबस्टन्स थ्रू विच हीट रेडिएशन कॅन पास. बघा, द सबस्टन्स थ्रू विच हीट रेडिएशन कॅन पास, असा सबस्टन्स की ज्या सबस्टन्स मधून हीट रेडिएशन पास होतात, याचा अर्थ T इज नॉट इक्वल टू 0. बघा, जर T इज नॉट इक्वल टू 0 म्हणजे ज्याच्यामधून हीट रेडिएशन पास होतात, अशा सबस्टन्सला डायथर्मनस सबस्टन्स असं म्हणतात. काय म्हणतात, डायथर्मनस सबस्टन्स असं म्हणतात. मग हे जे डायथर्मनस सबस्टन्स आहेत तर ह्या डाय सबस्टन्स थर्मल सबस्टन्स हे नाही गुड रिफ्लेक्टर असतात, नाही गुड ॲब्झॉर्बर असतात, तर ते असतात गुड ट्रान्समिटर ऑफ हीट. मग त्यामध्ये ग्लास असेल, सोडियम क्लोराईड असेल, हायड्रोजन असेल, ऑक्सिजन असेल, यासारखे जे काही सबस्टन्सेस आहेत तर ते डायथर्मनस सबस्टन्स आहेत.
आणि ज्या सबस्टन्स मधून हीट रेडिएशन जात नाही, बघा ज्या सबस्टन्स मधून हीट रेडिएशन जात नाही त्यांना अथर्मनस सबस्टन्स म्हणतात. काय म्हणतात त्यांना? अथर्मनस सबस्टन्स म्हणतात. त्यानंतर जर आपण पाहिलं की A इज इक्वल टू 0, R इज इक्वल टू 1 अँड T इज इक्वल टू 0 असं जर असेल तर हा त्या ठिकाणी परफेक्ट रिफ्लेक्टर आहे. आणि जर A इज इक्वल टू 1, R इज इक्वल टू 0 अँड T इज इक्वल टू 0 असं जर असेल तर हा आहे तुमचा ऍब्सॉर्बर, परफेक्टली ऍब्सॉर्बर आहे. मग त्या ठिकाणी परफेक्टली ऍब्सॉर्बर जर असेल तर आपल्याला परफेक्टली ऍब्सॉर्बर ही एकच बॉडी आहे आणि ती म्हणजे परफेक्टली ब्लॅक बॉडी. बघा काय सांगतो आपण? परफेक्टली ब्लॅक बॉडी, परफेक्ट रिफ्लेक्टर कोण असेल आणि परफेक्ट ऍब्सॉर्बर कोण असेल, तर त्याच्यावरती बेसिक जर आपण पाहिलं, आठवलं, थोडंसं आपल्या डे टू डे लाईफचा जर विचार केला तर उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आपण व्हाईट कपडे जे काही ते वापरतो. व्हाईट कपडे का वापरतो? कारण व्हाईट कपड्यांवरून त्या ठिकाणी हीट जी काही आहे ते रिफ्लेक्ट होते, म्हणजे मॅक्झिमम हीट ही रिफ्लेक्ट होते. म्हणजे व्हाईट कापड जो काही आहे तर व्हाईट कापड हा त्या ठिकाणी हीटचा रिफ्लेक्टर आहे. म्हणून उन्हाळ्यामध्ये आपण व्हाईट कापड वापरतो. का? जर समजा आपण त्याच्याऐवजी दुसरा कापड वापरला आणि जी सनलाईट आहे तो आपल्या अंगावरती पडतो, मग अंगावरती पडल्यानंतर जर ती हीट ॲब्झॉर्ब झाली, ऑलरेडी ती उन्हाळ्यामध्ये आपल्याला उकडतंय, तर जर आणि अजून ती हीट आपण ॲब्झॉर्ब केली तर त्या ठिकाणी काय होईल? आपल्याला त्रास होऊ शकतो. म्हणून आपण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये कोणते कपडे वापरतो? तर व्हाईट कपडे हे प्रामुख्याने वापरले जातात. त्यामागचं कारण की व्हाईट कापड जो काही, व्हाईट क्लोथ्स जे काही आहेत तर ते त्या ठिकाणी हीटचे रिफ्लेक्टर आहे. त्यामुळे हीट आपल्या शरीरावर न पडता काय होते? रिफ्लेक्ट होते. परंतु त्याच्याच उलट जर तुम्ही पाहिलं तर हिवाळ्याच्या दिवसांमध्ये आपण कोणते कपडे वापरतो? तर ब्लॅक स्वेटर हे प्रामुख्याने वापरले जातात. आता ब्लॅकच का बरं? तर ब्लॅक मागचं कारण असं आहे की ब्लॅक कापड जो काय तो परफेक्ट ॲब्झॉर्बर आहे. म्हणजे जेवढी हीट असेल तेवढे तो काय करतो? ॲब्झॉर्ब करतो. मग ॲब्झॉर्ब करतोय म्हणजे हीट जर ॲब्झॉर्ब झाली तर आपल्याला त्या ठिकाणी कम्फर्टेबल फील होतं. मग परफेक्टली ॲब्झॉर्ब कोण असेल तर ते परफेक्टली ब्लॅक बॉडी. जी आपण परफेक्टली ब्लॅक बॉडी हे जे काही आर्टिकल आहे तर ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये, नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी अभ्यासणार. ओके, थँक्यू.